आम्ही सारे खवेच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। परवा काय झालं, परवा कधी नव्हते मी जरा आजारी पडलो होतो आणि लगेच घरातली मंडळी, नातेवाईक मंडळी, शेजार पाजारची मंडळी येऊन त्यांनी मला सल्ले दिले। नाही नाही ते खात असतोस काय होणार, पोटाचं तंत्र बिघडणारच, जपून खात चल जरा, इत्यादी सल्ले। मी काही फारसा आजारी नव्हतो। मी बायकोला म्हटलं जरा काहीतरी सूप बीप करून दे ग, अगदीच काही नसेल तर गुरगुटे भात दे, त्याच्यावर साजूक तुपाची जरा धार सोड, लिंबाचं लोणचं किंवा मेथकूट वगैरे। माझ्या तोंडाची चव वगैरे काही गेली नाही आणि खाणं म्हटलं की संपलंच हो, कुठली चव आणि कसलं काय आजार सुरू केलं। मुद्दा काय आहे की आजारी पडल्यानंतर सुद्धा काहीतरी वेगळं पाहिजेच की हो, पडू नये अशीच इच्छा आहे माझी। पण तेच ते गुरगुट्या भात, तेच ते सूप, त्याच्या काहीतरी वेगळं मिळालं खायला तर जरा अजून एक मजा येते काय, आहे की नाही? तेच दाखवण्यासाठी आज नीताताईने मी परत आमंत्रित केलेलं आहे। तुमचं परत एकदा मनापासून स्वागत। तुम्ही काय आज दाखवणार आहात? आज आता आपण गव्हाचा रायता पहिले करू। ओके, आपण इथे न बोलता आपण किचन कडे जाऊया। चालेल चालेल, या ओके। मला सांगा, आमच्या खवयीनं तुम्ही आज काय दाखवणार आहात? आज आपण गव्हाचा रायता दाखवू। गव्हाचा रायता, गव्हाचा आणि अरबीची आमटी आणि कोथिंबीरीचे वडे। अरबीची आमटी आणि कोथिंबीरीचे वडे। आपण पहिल्यांदा गव्हाचा रायता बघतोय ना। गव्हाचा रायता करू। गव्हाचं रायतं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी कोंडा काढून भिजवून शिजवलेले गव्हाचे दाणे, दही, कढीपत्ता, लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर, मोहरी, हिंग, साखर, मीठ, हळद आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे। कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवून शिजवलेले गव्हाचे दाणे, दही, मीठ, लसूण मिरची पेस्ट आणि साखर हे मिश्रण एकजीव करून घ्यावं। मोहरी, हिरव्या मिरच्या, हिंग आणि हळदीची फोडणी करून ती रायत्यावर घालावी आणि मिश्रण एकजीव करून घ्यावं। वरून कोथिंबीर घालून गव्हाचं रायतं सर्व्ह करावं। आपला गव्हाचा रायता ही रेसिपी तयार झालेली आहे। नीताताई, पुढची रेसिपी काय आपली? आपलं कोथिंबीरीचे वडे करूया आपण। कोथिंबीरीचे वडे आम्ही करतोय। कोथिंबीरीचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी कोथिंबीर, 2 चमचे बेसन, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस, 2 चमचे खसखस, 2 चमचे भाजलेला कांदा, 2 चमचे ड्रायफ्रुट्स, 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लसूण मिरची पेस्ट, मीठ, साखर, 1 चमचा लिंबाचा रस आणि तेल। कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे बेसन, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस, 2 चमचे खसखस, 2 चमचे बारीक चिरून भाजलेला कांदा, 2 चमचे ड्रायफ्रुट्स, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला, तिखट, 1 चमचा लसूण मिरची पेस्ट, मीठ, साखर आणि लिंबाचा रस हे मिश्रण एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाचे वडे करून ते तेलामध्ये डीप फ्राय करावेत। कोथिंबीरीचे वडे तयार झालेले आहेत। आपली पुढची रेसिपी काय आहे? अरबीची आमटी। अरबीची आमटी। अरबीची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी आंबट दही, 1 वाटी गोड दही, 2 उकडलेले बटाटे, 1 वाटी तळलेले अरबीचे तुकडे, मोहरी, हिंग, जिरं, मीठ, कढीपत्ता, धणेपूड, लसूण मिरची पेस्ट, जिरेपूड, लाल तिखट, लाल मिरच्या आणि साखर। कृती: एका बाउलमध्ये साईचं दही आणि आंबट दही एकत्र फेटून घ्यावं। त्यामध्ये कुस्करलेला बटाटा, ओलं खोबरं आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं। पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लाल मिरच्या, कढीपत्ता, हिंग आणि लसूण मिरची पेस्ट परतून घ्यावी। त्यामध्ये धणे पावडर, जिरे पावडर, तिखट, बारीक चिरलेला टोमॅटो आणि दही आणि खोबऱ्याचं मिश्रण घालून ते वाफवून घ्यावं। या मिश्रणामध्ये मीठ, साखर आणि अरवीचे तुकडे घालून आमटी उकळवून सर्व्ह करावी। आणि नीताताई, तुमचे खूप मनापासून आभार। मागच्या भागात सुद्धा तुम्ही आलात, आजही आलात आणि घरच्या घरी खूप छान वेगळे पदार्थ कसे बनवायचे हे आमच्या खवयीनं दाखवलं। त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा। थँक्यू व्हेरी मच। आणि नुसते आभार नाही, सगळ्यांच्या तर्फे एक छोटीशी प्रेमाची भेट आहे। वाव, थँक्यू। रसिको, हे तिन्ही पदार्थ उत्तम झालेले आहेत, त्यामुळे हे मला खाणं भाग आहे नाही का? आणि तुम्ही लिहून घेतले, तुम्ही सुद्धा करून बघा कसे लागतात ते, ओके? आणि मला लिहून कळवा। आता पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा।